तर तिथं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे सुद्धा शिवतीर्थावर भाऊबीजे निमित्तानं दाखल होतील अशी आता एक माहिती समोर येते। पहिल्यांदाच उर्वशी ठाकरेंसोबत भाऊबीज केली जाणार आहे। इतक्या वर्षांच्या या घडामोडीनंतर एकत्रित दिवाळीचा हा सण दीपोत्सव ठाकरे कुटुंबीय साजरा करताना दिसतील। आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊबीज निमित्तानं शिवतीर्थावर असणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया शिवतीर्थाबाहेर आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आज ठाकरे कुटुंबियांकरता महत्त्वाचा दिवस आहे। सगळ्यात काल जर आपण पाहिलं तर कालही उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेलेले होते। निमित्त होतं अर्थातच राज ठाकरे यांच्या मातोश्रींच्या वाढदिवसाचा। आज तर भाऊबीजेचा दिवस आहे आणि आज इतक्या वर्षानंतर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे सुद्धा उर्वशीकडून या ठिकाणी ओवाळणी देतील। एक वेगळा क्षण पाहायला मिळेल ठाकरे कुटुंबियांकरता। नक्कीच लागवी, आपण जर बघितलं तर अनेक वर्षांनी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची जी भाऊबीज आहे ती उर्वशी ठाकरे यांच्याबरोबर होणार आहे। खरं तर आदित्य, तेजस किंवा जर अमित या तिघांना ही एकच बहीण आहे जी उर्वशी ठाकरे आहेत। राज ठाकरेंची ती मुलगी आहे। आणि आत्ता जर बघितलं तर कालच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या आईचा वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतलेली होती आणि त्यानिमित्ताने ते शिवतीर्थवर आलेले होते। आज ते जयवंती ज्या राज ठाकरे यांच्या बहीण आहेत त्या इथेच शिवतीर्थच्या मागच्याच गल्लीमध्ये राहतात, तर त्यांच्या घरी राज ठाकरे भाऊबीजेच्या निमित्ताने जाणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे देखील त्यांच्याच घरी जाण्याची शक्यता आहे। मात्र आदित्य आणि तेजस जे आहेत ते दोघंही शिवतीर्थावर येणार आहेत। खरं तर भाऊबीजेला परंपरा असते की भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि त्याच परंपरेनुसार राज ठाकरे त्यांच्या बहिणीच्या घरी जाणार आहेत। त्याचनुसार उद्धव ठाकरे देखील जयवंती यांच्या घरी जातील आणि आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थावर येतील अशी माहिती सध्या हाती येते। मात्र एकंदरीतच युतीच्या चर्चांना वेग आल्यानंतर ठाकरे कुटुंबियाची ही जी भेट आहे ती सातत्याने वाढताना पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर दीपोत्सवाच्या पहिल्या दिवशी देखील जे उद्घाटन मनसेकडनं शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचं आयोजन केलेलं होतं त्याचं उद्घाटन देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलेलं पाहायला मिळालं। त्यानंतर काल पाडवा होता। पाडव्याच्या दिवशी देखील राज ठाकरे यांच्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त का होईना पण उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आलेले होते आणि आज तिसरा दिवस भाऊबीजेचा। या दिवशी देखील आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थावर येतील। तर जयवंती ठाकरे ज्या आहेत राज ठाकरे यांची बहीण त्यांच्या घरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जातील अशी माहिती सध्या मिळते किंवा उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता आहे असं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे नेमकं आज काय होत आहे, काय घडामोडी होत आहेत हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर काँग्रेसनी एकीकडे आम्ही मनसेला घेणार की नाही या भूमिकेवर अजून स्पष्टता नसल्याचं सांगितलंय। त्या दृष्टीने काल हे दोन ठाकरे बंधू एकत्र भेटले होते। त्यामुळे कदाचित काँग्रेसने स्पष्टीकरण दिल्यानंतर या दोन बंधूंचं नेमकं काय स्पष्टीकरण येत आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज तर दिवाळी भाऊबीज आहे, मात्र उद्या दिवाळी संपतीये, त्यानंतर मात्र महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाचा मुद्दा भाग्यश्री तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला। आज मात्र दीपोत्सवानिमित्तानं फटाके फुटतील, उद्यापासून मात्र राजकीय फटाके फुटण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात होईल, कारण निवडणुका या समीप आलेल्या आहेत। पण पुन्हा एकदा येते मी ठाकरे बंधूंकडे। या ठाकरेंच्या नव्या पिढीचा, पुढच्या पिढीचा एक वेगळाच बॉन्ड आपल्याला पाहायला मिळालेला होता। निमित्त होतं दीपोत्सवाचं। त्यानिमित्तानं अमित ठाकरे असू दे, आदित्य किंवा तेजस ठाकरे तिघं सुद्धा एकत्रित पाहायला मिळालेले होते। उर्वशी सुद्धा त्या क्षणी उपस्थित होती। हे चौकट जे आहे ते जेव्हा एकत्र येतं, पुढच्या राजकारणासंदर्भात जेव्हा चर्चा होतात महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात, तेव्हा मात्र अनेक समीकरण, मराठी माणूस असू दे, शिवाजी पार्कातला माणूस असू दे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाशी निगडीत माणूस असू दे, अनेक समीकरणं ही जुळवू पाहतो। आजचा दिवस सुद्धा तसाच तितकाच महत्त्वाचा। चार व्यक्ती, चार वेगवेगळ्या खरं तर
भूमिका गेली अनेक वर्ष आपण पाहिलेल्या आहेत, पण आज मात्र त्या एका फ्रेममध्ये येणं हे महाराष्ट्राकरता फार महत्त्वाचं आहे. नक्कीच मी पुन्हा तेच सांगेन लाघवी की खरं तर तेजस आणि आदित्य पहिल्यांदाच उर्वशीला इतक्या वर्षांनी आज पुन्हा भाऊबीज करताना पाहायला मिळणार आहेत. खरं तर उर्वशी त्यांच्या घरामध्ये एकटीच मुलगी आहे, त्यामुळे याआधी देखील जर आपण बघितलं असेल तर उद्धव ठाकरे यांचं विशेष प्रेम उर्वशीवर असल्याचं याआधी देखील पाहायला मिळालेलं होतं. ज्या वेळेला मागे तिचा अपघात झाला होता त्यावेळी उद्धव ठाकरे स्वतः तिला बघण्यासाठी शिवतीर्थवर दाखल झाले होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे कधीही पुन्हा शिवतीर्थवर आले नाहीत असं सांगितलं जातं. त्यामुळे उर्वशीवर विशेष प्रेम असल्याचं उद्धव ठाकरेंचं पाहायला मिळतं आणि आदित्य आणि तेजसला देखील ही एकटीच बहीण आहे, त्यामुळे त्यांचं देखील विशेष प्रेम उर्वशीवर आहे. आणि आज आपण बघतोय की इतके वर्षांनी ते पुन्हा सगळे एकत्र आलेत आणि आज भाऊबीज साजरी करतील. त्यामुळे नक्कीच ही तर एक कौटुंबिक त्यांच्यासाठी देखील एक कौटुंबिक विशेष क्षण असणार आहे. सण आहेच पण क्षण देखील असेल असं आपण म्हणू शकतो. आणि या व्यतिरिक्त जर आता आपण साधारणतः बघितलं किती तर वाजेपर्यंत पोहोचतील काही उद्धव ठाकरे अंदाज? देखील भाग्यश्री अगदी थोडक्यात किती वाजेपर्यंत पोहोचतील? आतापर्यंत असं कळतंय की साधारण 11:30 पावणे 12च्या दरम्यान ते येण्याची अपेक्षा आहे लाघवी, पण त्यापेक्षा मागे पुढे देखील होऊ शकतं. आता जी माहिती मिळाली त्यानुसार 11:30 पावणे 12ची वेळ आहे. अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.